नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपले इट्स बडी ब्रो या चॅनेलवरती. बरेच विद्यार्थी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये माझे पंजाबराव देशमुखचे पैसे कधी पडणार किंवा माझे ई-बी-सीचे पैसे कधी पडणार किंवा माझे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचे पैसे कधी पडणार अशा कमेंट करत होते. त्यामुळे आता या सर्व स्कीमची जी डिटेल डिस्बर्समेंट रिपोर्ट आहे ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवायचे असे ठरवले आहे. त्यामध्ये शासनाने 2026-27 मध्ये त्या रिस्पेक्टिव्ह स्कीमसाठी किती पैसे दिले, केव्हा दिले, ते खर्च झाले का? त्यातील किती शिल्लक झाले? हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी लाईव्ह दाखवणार आहे. तर आपण स्कीम वाईज सुरू करूयात. सुरुवातीला आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, ज्याला ई-बी-सी स्कॉलरशिप म्हणून ओळखले जाते, या स्कीमचा आपण रिपोर्ट बघूया. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला शासनाची ऑफिशियल वेबसाईट बीम्स या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा आपलं फायनान्शियल इयर 2026-27 निवडायचं. त्यानंतर आपलं डिपार्टमेंट. आता आपण सुरुवातीला ई-बी स्कॉलरशिपसाठी बघत आहेत, त्यामुळे डिपार्टमेंटमध्ये आपण हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट सिलेक्ट करूया. त्यानंतर आपल्याला कुठल्या स्कीमचं बघायचं आहे, तर आपल्याला ई-बी-सी स्कीमसाठी बघायचं आहे. तर त्याचं हेड आणि ती स्कीम आपल्याला सर्च करायची आहे. ती स्कीम सर्च करून त्या स्कीमवर आपल्याला क्लिक करायची आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला डिटेल हेडमध्ये स्कॉलरशिप स्टायपंडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या स्कीमची संपूर्ण माहिती समोर येते. त्यामध्ये आपण बघू शकता या स्कीमला सुरुवातीला 192 कोटी इतकी तरतूद 16/4/2026 वितरित करण्यात आली होती आणि ती तरतूद डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनला 28/4/2026 रोजी अलोकेट झालेली आहे. म्हणजे ती तिथून डिस्बर्स झालेली आहे. त्यानंतर आता लेटेस्ट विचार केलं तर 128 कोटी इतकी तरतूद डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनला 1/7/2026 प्राप्त झाली आहे आणि ती त्यांनी विद्यार्थ्यांना अलोकेट केलेली आहे. त्यामुळे 1/7/2026 रोजी शासनाने डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनला जेवढी रक्कम दिलेली आहे ती सर्व रक्कम त्यांनी विद्यार्थ्यांना डिस्बर्स केलेली आहे. इथे बॉटम साईडला आपण बघू शकता की टोटल 320 कोटी इतकी तरतूद त्यांनी खर्च केलेली आहे आणि शिल्लकमध्ये तुम्हाला लमसम ₹500 दिसत आहेत. म्हणजे 1 जुलै 2026 नंतर शासनाला कुठलीही तरतूद प्राप्त झालेली नाही आणि जेवढी 1/7/26 प्राप्त झाली होती ती सर्व तरतूद शासनाने त्या रिस्पेक्टिव्ह स्टुडंट्सला वितरित केलेली आहे. आता नेक्स्ट आपण पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या स्कीमचं बघूयात. त्यासाठी सेम प्रोसेस. पहिल्यांदा फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं. त्यानंतर त्याचं डिपार्टमेंट हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट. त्यानंतर स्कीम सिलेक्ट करायची. स्कीम सिलेक्ट झाल्यानंतर डिटेल हेडमध्ये स्कॉलरशिप अँड स्टायपंडवर क्लिक करायचं आहे. तसंच आपल्याला सेम डाटा आपल्याला दिसतंय. इथे सुरुवातीला 159 कोटी इतकी तरतूद 16/4/2026 शासनाने वितरित केली होती. ती तरतूद डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या डायरेक्टर यांनी 28/4/2026 रोजी विद्यार्थ्यांना अलोकेट केलेली आहे. सेम आता लेटेस्टमध्ये विचार केलं तर 106 कोटी इतकी तरतूद 9/6/2026 रोजी शासनाने डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनला वितरित केलेली आहे आणि ती तरतूद डायरेक्टरेट ऑफिसने 1/7/2026 रोजी सर्व विद्यार्थ्यांना अलोकेट केलेली आहे. आता बॉटम साईडला इथे पण बघू शकता टोटल 265 कोटी इतकी तरतूद शासनाने खर्च केलेली आहे आणि शिल्लक आहे जी की लमसम आहे ₹2150, जी की सध्या शासन खात्यावर प्रलंबित आहे. 1/7/2026 नंतर शासनाद्वारे पंजाबराव देशमुख स्कीमसाठी कोणतीही तरतूद वितरित करण्यात आलेली नाही. आता नेक्स्ट बघूयात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर एस-सी स्टुडंट. त्यासाठी आपल्याला डिपार्टमेंट सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स या डिपार्टमेंटला क्लिक करायचं. त्यानंतर त्याची स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ती सिलेक्ट करायची आणि डिटेल हेडमध्ये आपल्याला स्कॉलरशिप ऑब्लिक स्टायपंडवर क्लिक करायचे. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळी संपूर्ण माहिती समोर येते. त्यामध्ये आपण बघू शकता शासनाद्वारे तब्बल 450 कोटी इतकी तरतूद 27/4/2026 रोजी रिलीज करण्यात आलेली आहे. ती तरतूद डायरेक्टर सोशल वेलफेअर महाराष्ट्र स्टेट पुणे यांना 27/4/2026 रोजी अलोकेट करण्यात आली आणि ती तरतूद त्यांनी अकाउंट ऑफिसरला 30/4/2026 रोजी अलोकेट करून ठेवलेली आहे. आता या हेडमध्ये जी आपली महा-डी-बी-टीवरची पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे त्या स्कॉलरशिपसाठी आणि जे विद्यार्थी परराज्यात शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांनाही याच हेडमधून तरतूद वितरित केली जाते. त्यामुळे आपल्याला इथे खाली दिसत असेल की त्या जिल्ह्याला त्यांनी
सर्टन अमाउंट्स रिलीज केलेले आहेत किंवा अलोकेट केलेले आहे. जी खाली तुम्हाला बॉटम साईडला दिसत आहे ती परराज्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तरतूद त्या डिस्ट्रिक्टला अलोकेट केलेली आहे. इथे खाली बॉटम साईडला आपण आल्यास तुम्हाला समजून जाईल त्या जिल्ह्याला त्यांनी सर्टन अमाउंट रिलीज केलेली आहे. ती तुम्हाला इथे त्या जिल्ह्याच्या नावासमोर स्पेसिफिकली दिसत आहे. आणि टोटल खर्च आत्तापर्यंत या स्कीमद्वारे 186 कोटी इतका खर्च झालेला आहे. अजून 262 कोटी इतकी तरतूद शासनाकडे आहे. ज्या विद्यार्थ्याचे फॉर्म अप्रूव्ह होतील त्यांना त्यावेळेस वितरित करण्यात येईल. आता नेक्स्ट आपण OBC, SBC आणि VGNT या विद्यार्थ्यांसाठी असलेली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या स्कॉलरशिपचे रिपोर्ट बघूयात. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला सेम फायनान्शियल इयर सिलेक्ट करून घ्यायचं. ते सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला डिपार्टमेंट ऑदर बॅकवर्ड बहुजन वेलफेअर डिपार्टमेंट, त्यानंतर स्कीम सिलेक्ट करून घ्यायची. आता स्कीममध्ये लक्षात घ्या इथे या स्कीमसाठी 2 हेड आहेत. एक 60% शेअरसाठी आणि दुसरा 40% शेअरसाठी. पहिल्यांदा 60% शेअरसाठी सिलेक्ट करूयात. त्यानंतर डिटेल हेड बघूयात. स्कॉलरशिप अँड स्टायपेंडवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला इथे दिसून येईल की आता या स्कीमसाठी बघून घ्या जे सुपर ॲडमिनिस्ट्रेटर आहेत त्यांनी जवळपास 1,68,00,000 इतकी तरतूद 6/8/2026 रोजी रिलीज केलेली आहे. परंतु ही तरतूद आणखीन OBCच्या डायरेक्टर यांच्याकडे अजून प्राप्त झाली नाही. ती प्राप्त झाल्यानंतर ती रक्कम विद्यार्थ्यांना पुढील येत्या काही दिवसामध्ये त्यांच्या खात्यावर जमा झालेली दिसेल. आता ही 60% शेअर जे होता तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा होता. आता आपण 40% स्टेट शेअरची माहिती बघूयात. त्यामध्ये आपल्याला ती स्कीम सिलेक्ट करायची. ती स्कीम सिलेक्ट केल्यानंतर खाली डिटेल हेडमध्ये स्कॉलरशिप अँड स्टायपेंडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याची पण संपूर्ण माहिती दिसेल. इथे बघू शकता सुपर ॲडमिनिस्ट्रेटरनं जवळपास 204 कोटी इतकी तरतूद 14/7/2026 रोजी रिलीज केली होती. ती रिलीज केलेली तरतूद डायरेक्टर VGNT, OBC आणि SBC वेलफेअरने 15/7/26 रोजी अकाउंट ऑफिसरकडे वर्ग केली आणि ती तरतूद 7/8/2026 रोजी त्या रिस्पेक्टिव्ह स्टुडंटला अलॉट करण्यात आलेली आहे. म्हणजे 7/8/2026 मध्ये 7/8/2026 रोजी ज्या विद्यार्थ्यांचा 40% हप्ता बाकी होता त्या विद्यार्थ्यांना त्यांची रक्कम त्यांच्या आधार संलग्नित खात्यामध्ये प्राप्त झालेली आहे. इथं बॉटम साईडला आपण बघू शकता टोटल खर्च 204 कोटी इतका झालेला आहे आणि रिमेनिंग बॅलन्स 0 आहे. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक स्कीमची तरतूद केव्हा प्राप्त झाली आणि ती केव्हा वितरित झाली ही माहिती आपण लाईव्ह बघितलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असतील तर कमेंट करा. थँक्यू.